नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना दिलासा, 3 ऐवजी 5 वर्षात TET पात्र व्हा, अशा एक सुंदरशी बातमी। पूर्ण बघा, एकमेकाला शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर शासन निर्णयानुसार गव्हर्नमेंट डिसिजननुसार राज्यात अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा 3 वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे। मात्र आता यामध्ये बदल करण्यात आल्यामुळे अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे। नव्या शासन निर्णयानुसार 3 ऐवजी 5 वर्षात पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे। शिक्षक पात्रता परीक्षा 5 वर्षात उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे। यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने NCT 23 ऑगस्ट 2010च्या अधिसूचनेद्वारे 1ली ते 8वीच्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करीत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली होती। त्यानुसार राज्य शासनाने 13 फेब्रुवारी 2013 आणि 6 मार्च 2013 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET किंवा TET अनिवार्य केली आहे। 20 जानेवारी 2016च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा शिक्षण सेवकांना यामध्ये सूट देण्याचा निर्णय NCTच्या धोरणाशी विसंगत असल्याने या शिक्षकांनाही TET कक्षेत आणले गेले आहे। यामुळे अनुकंपा तत्वावरील प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी TET ही पात्रता परीक्षा पास होणे बंधनकारक करण्यात आले आहे। 2016च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेले, वैयक्तिक मान्यता शालार्थ ID मिळालेले शिक्षक तसेच अनुकंपा तत्वावर संस्थाने नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता 3 ऐवजी 5 वर्षाची मुदत दिली आहे, हे मात्र नक्की। तर ही बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे एकमेकाला शेअर करा आणि तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।